कार्तिकी एकादशीचा सोहळा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपलाय। गुरुवारी होणाऱ्या या सोहळ्यासाठी लाखो भाविक पंढरपुरात दाखल झालेत। चंद्रभागेच्या तीरी वारकऱ्यांचा मेळा भरलाय। पंढरपूरच्या चंद्रभागा तीरावर वारकऱ्यांनी स्नानासाठी गर्दी केली होती। उजनी धरणातून सोडण्यात आलेलं पाणी अजून पोहोचलेलं नसल्यानं अस्वच्छ आणि अपुऱ्या पाण्यात स्नान करण्याची वेळ भाविकांवर आली। स्नानानंतर भाविक आणि वारकऱ्यांची पावलं विठ्ठल दर्शनासाठी मंदिराकडे वळली। विठ्ठल दर्शनासाठी वारकऱ्यांनी मोठी गर्दी केली आहे। विठ्ठलाची दर्शन रांग ही गोपाळपूर रोडच्या पत्रा शेड पर्यंत पोहोचल्याचं पाहायला मिळालं। भाविकांना दर्शनासाठी 12 तासांचा वेळ लागतोय। असं असलं तरीही विठ्ठलाच्या दर्शनासाठी भाविकांमधला उत्साह कणभर सुद्धा कमी झालेला दिसत नाहीये। आम्ही 6 लागलेलो आहेत। अजून किती वेळ लागेल? आता 12 घंटे लागतील, 12 ते 14 घंटे लाईन मध्ये उभे आहोत। छान आहे, व्यवस्था वगैरे छान आहे। कार्तिकी एकादशीला पंढरपुरात विठ्ठल मंदिरात उपमुख्यमंत्र्यांना शासकीय पूजा न करण्याचा इशारा मराठा समाजाने दिला होता। मात्र प्रशासनाकडून सुरू झालेल्या सततच्या चर्चेनंतर मराठा समाजाने आंदोलन मागे घेतलं। त्यामुळे उपमुख्यमंत्री फडणवीस यांना विठुरायाची शासकीय महापूजा करता येणार आहे। कार्तिकी यात्रेचा सोहळा अवघ्या काही तासांवर आलाय। राज्यभरातून लाखो भाविक पंढरपुरात दाखल झालेत। दिंड्यांमधील वारकरी भजन कीर्तन आणि प्रवचनात दंग झाले। कार्तिकी यात्रेनिमित्तानं विठ्ठल मंदिर हे 6 टन फुलांपासून सजवण्यात येते। यात 22 विविध प्रकारची फुलं आणि पानांचा समावेश आहे। पहिल्यांदाच कोलकात्याहून लक्ष्मी कमळ हार बनवण्यात येतोय। पहिल्यांदाच फुलांपासून विठ्ठल रुक्मिणी साकारण्यात आली आहे। ज्या भाविकांना पांडुरंगाचं दर्शन घेता येणार नाही त्यांना फुलांपासून साकारलेल्या विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेता येणार आहे। तसंच नामदेव पायरीजवळ सेल्फी पॉइंट सुद्धा साकारण्यात आलाय। पुण्याचे भाविक राम जांभूळकर यांच्या माध्यमातून ही सजावट करण्यात आली आहे। 20 ते 22 प्रकारची फुलं आपण या सजावटीमध्ये वापरलेली आहे आणि 30 ते 35 कारागीर ही सजावट साकारण्यासाठी सज्ज आहेत। कार्तिकी यात्रेचा उत्साह पंढरपूरमध्ये दिसून येतोय। सगळ्यांनाच आता सावळ्या विठुरायाच्या भेटीची आस लागली आहे। राज्यात मराठा आरक्षण आंदोलन तापलंय। अशात पंढरपुरात कार्तिकीच्या पूजेला मंत्र्यांना येऊ देणार नाही अशी भूमिका मराठा समाजानं घेतली होती। मात्र 5 प्रमुख मागण्या मान्य झाल्यानंतर सकल मराठा समाजानं आपला विरोध कमी केला। कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं विठुरायाच्या शासकीय महापूजेचा तिढा सुटल्यानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंढरपुरात दाखल झाले। पंढरपुरात दाखल झाल्यानंतर त्यांनी पर्यावरण दिंडीला हजेरी लावली। हरिनामाचा गजर करत फडणवीस यांचं स्वागत करण्यात आलं। यावेळी फडणवीस, मंत्री चंद्रकांत पाटील, तानाजी सावंत यांनी टाळवादन करत ठेका धरला। समस्या अनेक आहेत आणि त्या सोडवण्याच्या दृष्टीनं आम्हाला शक्ती द्यावी, आम्हाला आशीर्वाद द्यावा आणि सर्वांच्या मनोकामना हे आम्हाला पूर्ण करता याव्या। यानंतर मराठा समाजाच्या शिष्टमंडळानं उपमुख्यमंत्री फडणवीसांची भेट घेतली। यावेळी मराठा समाजाचे प्रतिनिधी आणि फडणवीस यांच्यात बैठक पार पडली। अशा प्रकारच्या 5 मागण्या केलेल्या होत्या। त्या 5ही मागण्याच्या बाबतीत उपमुख्यमंत्री महोदयांनी सकारात्मक अशा प्रकारचं धोरण स्वीकारलेलं आहे। गुरुवारी पहाटे फडणवीस सपत्नीक विठ्ठल मंदिरात शासकीय महापूजा करणार आहेत। उपमुख्यमंत्री आपल्या दौऱ्यात पंढरपूर विकासाच्या 2700 कोटींच्या प्रकल्पाबाबत आणि कॉरिडॉरबाबत काय घोषणा करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यात जाऊन बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांचं दर्शन घेतलं। देवेंद्र फडणवीस यांनी बागेश्वर बाबा सनातन धर्मासाठी उत्तम काम करत असल्याचं म्हटलं, तर विरोधकांनी यावरून फडणवीसांवर टीकास्त्र डागलं। पुण्यात बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींच्या सत्संगाचं आयोजन करण्यात आलंय। राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सत्संगाला भेट दिली। बागेश्वर बाबा सनातन धर्मासाठी उत्तम काम करत असल्याचं फडणवीसांनी म्हटलं, तर धीरेंद्र शास्त्रींच्या घेतलेल्या भेटीवरून विरोधकांनी फडणवीसांवर निशाणा साधलाय। लगातार सनातन की सेवा कर रहे हैं और सोए हुए सनातनियों में अलख जगा रहे हैं। बागेश्वर धामच्या धीरेंद्र शास्त्रींच्या पुण्यातल्या कार्यक्रमावरून राजकारण तापल्याचं दिसून येते। संत तुकाराम महाराजांच्या बद्दल वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या बागेश्वर धामच्या धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांचा पुण्यात दरबार भरला होता। धीरेंद्र शास्त्रींच्या भक्तांनी पुण्यात मोठी गर्दी केली। या बागेश्वर धामच्या महाराजाला अखेर उपरती झाली आहे। संत तुकाराम महाराजांबद्दल वादग्रस्त विधान केल्यामुळे अडचणीत सापडलेल्या बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री अखेर संत तुकाराम महाराजांच्या चरणी लीन झाले। देहू स्थित तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराला त्यांनी भेट दिली। यावेळी त्यांनी मंदिराच्या भव्य बांधकामाचं कौतुक केलं। त्यानंतर बुधवारी देहूत येत त्यांनी तुकाराम महाराजांचं दर्शन घेत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला। हमने एक लेख पढ़ा था, उस लेख के आधार पर बोलने की भाषा है। संत तुकाराम महाराज के समूचे वारकरी संप्रदाय के लोगों से हाथ जोड़ करके हिंदी व्यक्त किया।
छत्रपती शिवाजी महाराजांचं स्वप्न लवकरच पूर्ण होणार असल्याचा विश्वास त्यांनी बोलून दाखवला. इन संतों का आशीर्वाद अगर बना रहा तो समूचे महाराष्ट्र से छत्रपति वीर शिवाजी महाराज का जो हिंदू स्वराज्य की स्थापना का संकल्प था पूरे भारत में गूंजेगा और भारत हिंदू राष्ट्र बनेगा. धीरेंद्र शास्त्री देहूच्या मंदिरात येणार असल्यानं मंदिर परिसरात पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या 11व्या स्मृतिदिनी शिवसेनेच्या दोन्ही गटात राडा झाला. दोन्ही गटातील कार्यकर्त्यांनी एकमेकांना धक्काबुक्की केली, तसंच घोषणाबाजी देखील केली. 3-3.5 तास शिवाजी पार्क परिसरात हा सगळा राडा सुरू होता. या राड्याप्रकरणी आता दोन्ही गटातील कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल करण्यात आलेत. गुन्हे दाखल केलेल्या कार्यकर्त्यांमध्ये ठाकरे गटाचे कार्यकर्ते अधिक असल्याचं ठाकरे गटातल्या नेत्यांनी म्हटलंय. ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर खोटे गुन्हे दाखल करण्यात आल्याचा दावा खासदार संजय राऊतांनी केलाय. तसंच ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांवर विनयभंगाचे गुन्हे दाखल करण्यात आल्याचं राऊतांनी म्हटलंय. यावरून राऊतांनी गृहमंत्री फडणवीस यांच्यावर निशाणा साधलाय. फडणवीस हे राज्याचे गृहमंत्री आहेत की नाहीत, की त्यांना कोंडून ठेवलंय आणि दुसरं कोणीतरी राज्य करत आहे, गृहमंत्रालय चालवत आहे. ज्या डॉक्टर महिलेवर त्या घरी कोणी दारूच्या बाटल्या मारल्या, धमकीचं पत्र पाठवलं, त्याही प्रकरणाची जरा सखोल चौकशी व्हावी. बाळासाहेब ठाकरेंच्या स्मृतिदिनीत शिवसेनेच्या दोन्ही गटाचे कार्यकर्ते भिडले. त्यानंतर सुरू झालेला संघर्ष आणखी चिघळण्याची चिन्ह आहेत. आगामी निवडणुकांसाठी सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. लोकसभा निवडणुकांच्यासाठी ठाकरे गटानेही मोर्चे बांधणी सुरू केली आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे 2 दिवसीय कोकण दौऱ्यावर जात आहेत. ठाकरे गटाच्या गुरुवारपासून कोकणात बैठका सुरू होत आहेत. आदित्य ठाकरे गुरुवारी आणि शुक्रवारी 2 दिवस कोकण दौऱ्यावर असून कोकणवासियांशी ते खळ्यामध्ये बसून संवाद साधणार आहेत. गुरुवारी सकाळी दोडामार्ग, दुपारी सावंतवाडीत ते खळा बैठक घेणार आहेत. कोकणातल्या घरासमोरच्या अंगणाला खळा असं म्हटलं जातं. खळा बैठकानंतर आदित्य ठाकरे पत्रकारांशी संवाद साधणार आहेत. त्यावरून भाजपचे आमदार नितेश राणेंनी आदित्य ठाकरेंच्या सिंधुदुर्ग दौऱ्यावर टीका केली आहे. सिंधुदुर्ग को बहाना है, पेंग्विन को बॉलीवुड के कलाकारों के साथ नाचना है. त्या ठाण्याच्या पोटात उठणार काय कारण साहेब, बाडगाच अधिक कोडगा असतो. या भारतीय जनता पक्षाने बाडग्या लोकांना पुढे केलेलं आहे म्हणून ते कोकलत आहेत. सिंधुदुर्ग हा राणेंचा बालेकिल्ला मानला जातो. त्यामुळे आदित्य ठाकरेंच्या कोकण आणि विशेषतः सिंधुदुर्ग दौऱ्याला विशेष महत्त्व आहे. त्यामुळे या दौऱ्यावरून राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे. मनसेनं सुरुवातीपासून मराठी पाट्यांवरून आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यात कोर्टानं दिलेल्या डेडलाईन नंतर राज्यात अजूनही काही ठिकाणी पाट्या मराठी भाषेत काहींनी केलेल्या नाही आहेत. त्यामुळे मनसे पुढील काही दिवसात आक्रमक भूमिका घेण्याची चिन्ह आहे. दुकानांवरील पाट्या 25 नोव्हेंबरपर्यंत मराठीत असाव्यात असा निर्णय कोर्टानं दिला होता. या निर्णयासंदर्भात अल्टिमेटम देणारे बॅनर्स मुंबईतल्या चेंबूर स्टेशन परिसरात लावण्यात आले. मराठी पाट्यांच्या संदर्भात 4 दिवसांचा कालावधी आता उरलाय. मराठी पाट्या करा नाहीतर मनसेचा खळखट्याक असा मजकूर या बॅनरवर पाहायला मिळतोय. त्यामुळे मनसेनं मराठी पाट्यांवरून पुन्हा एकदा आक्रमक होण्याचा इशारा दिलाय. कायदाही पाळायचा नसेल तर मला असं वाटतं अशा लोकांबरोबर कायदा सरकारने डील करावं. जर सरकार डील करायला सक्षम नसेल तर मग आम्हाला सांगावं, आम्ही आमच्या पद्धतीने डील करू. सर्वोच्च न्यायालयाची डेडलाईन संपल्यानंतर मनसेनं आक्रमक होण्याचा इशारा दिलाय. त्यामुळे आता निवडणुकांच्या तोंडावर हा मुद्दा तापण्याची चिन्ह आहेत. शिवसेनेच्या 16 आमदार अपात्रतेची सुनावणी सुरू झाली. मंगळवारी सुनील प्रभू यांना विविध मुद्द्यांवर घेरण्याचा प्रयत्न शिंदे गटाचे वकील महेश जेठमलानी केला. बुधवारी सुद्धा ठाकरे गटाचे प्रतोद सुनील प्रभू यांची उलट तपासणी घेण्यात आली. व्हीपच्या मुद्द्यावरून सुनील प्रभूंना जेठमलानींनी घेरलं. जेठमलानी यांनी 21 जूनला बजावलेल्या व्हीपवरून प्रभूंना सवाल केला. व्हीप कधी जारी केला, कुणाला जारी केला, कोणते आमदार मिसिंग होते यासह विविध प्रश्नांची सरबत्ती केली. त्यावर प्रभू यांनी सविस्तर उत्तर दिलं. मात्र प्रभू यांच्या उलट तपासणीसाठी लागत असलेल्या वेळेवरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांनी नाराजी व्यक्त केली. सुनावणीसाठी आपल्याकडे फक्त 16 दिवस असून त्यात या प्रकरणाची सुनावणी संपवून निर्णय घ्यायचा आहे असं विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणाले. तो चुकीचा आहे किंवा त्याच्यावर कुठचा अशा रीतीने आक्षेप घेणं हे अधिकार कुठून कशा रीतीनं कुठच्या कायद्याअंतर्गत वकिलांना मिळाले ते त्यांनाच माहीत. सुनील प्रभूंना जे त्या टायमाला मुख्य प्रतोद होते त्यांना प्रश्न जे काही महेश जेठमलानी विचारलेत त्याचे समाधानकारक उत्तर सुनील प्रभूंनी दिलेत असं मला वाटत नाही. आमदार अपात्रता प्रकरणी गुरुवारी सकाळी पुन्हा एकदा विधानसभा अध्यक्षांसमोर सुनावणी होणार आहे. त्यामुळे गुरुवारच्या सुनावणीत काय होणार हे पाहणं महत्त्वाचं आहे. ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मकाऊच्या कॅसिनोमधील एक फोटो ट्विट केला.
आणि त्यानंतर त्या फोटोतील व्यक्ती भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे असल्याची चर्चा रंगली। त्यावर आता बावनकुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे। व्यक्तिगत जीवनामध्ये आपल्याला बदनाम करण्याचा प्रयत्न होतोय असं बावनकुळेंनी म्हटलंय। मात्र एका फोटोमुळे जर कुणाची इमेज खराब करता येते असं एखाद्याला वाटत असेल तर ते शक्य नाही असा पलटवार बावनकुळेंनी संजय राऊतांवर केलाय। हाँगकाँगला कुटुंबियांसोबत गेलो होतो असंही बावनकुळेंनी म्हटलंय। संघर्ष करून 34 वर्ष काम करून इमेज तयार केली आहे आणि त्यामुळे कुणी हा प्रयत्न केलाही आहे, त्यांचा प्रयत्न त्याला लखलाभ आहे। त्यांची इमेज ज्या प्रकारे ते त्यांच्या शब्दात खराब करतात ना, त्या सगळ्या राजकीय वेगळ्या पक्षातल्या लोकांनी सुद्धा 40, 50 वर्ष राजकारणामध्ये समाजकारणामध्ये घालवलेली आहेत। 2 दिवसानंतरही राऊतांनी ट्विट केलेल्या त्या फोटोवरून महाराष्ट्राचं राजकारण तापलेलं पाहायला मिळतंय। नाशिक जिल्ह्यातल्या इगतपुरीमध्ये मनोज जरांगे पाटील यांचा झंझावात पोहोचला। इगतपुरीतल्या सभेत जरांगेंनी पुन्हा एकदा छगन भुजबळांवर निशाणा साधला। मराठा समाजानं संयम बाळगावा असं आवाहन जरांगे पाटलांनी केलंय। ट्रेननं हार घालत मनोज जरांगे पाटलांचं इगतपुरीत जंगी स्वागत करण्यात आलं। इगतपुरीतल्या शेणीमध्ये तब्बल 50 एकर मैदानावर आयोजित सभेसाठी सकाळपासून मराठा समाज बांधवांनी प्रचंड गर्दी केली होती। नाशिक जिल्ह्यात छगन भुजबळांचं प्राबल्य असल्यानं जरांगे पाटलांनी तिथं जाऊन हल्लाबोल केला। मला माहिती त्यांनी भाजी कुठेही केली, कोणत्या पाहुण्याचा खात होता, कोणाचा बंगला हडपिला, कोणाची जागा हडपिली। भाऊ तू माझ्या नादी लागू नको। मराठा समाजानं संयम बाळगावा असं आवाहन करताना माझ्या नादी लागू नका असा इशारा त्यांनी छगन भुजबळांना दिला। उगत डवचू नको, आम्ही शांत आहेत, आम्हाला शांत राहू द्या। तुमच्या एकाही कॉलेजला सावित्रीमाईचं नाव का नाही असं म्हणत जरांगेंनी भुजबळांना घेरलं। महात्मा फुले साहेबांची एवढी आस्था आहे तर तुमच्या एकाही कॉलेजला सावित्रीबाई फुलेंचं नाव नाही। नाशिक जिल्ह्यात जाऊन छगन भुजबळांच्या जिवारी लागणारी टीका करून मनोज जरांगे पाटील यांनी त्यांचे इरादे जाहीर केले। महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्यात यावं ही मागणी मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारकडे केली। या मागणीसाठी जरांगे यांनी राज्यभर दौरा सुरू केलाय। त्यानंतर राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात कुणबी नोंद शोधण्याचं काम राज्य सरकारनं युद्ध पातळीवर हाती घेतलंय। जिल्हा पातळीवर कुणबी नोंदी शोधण्याचं काम सुरू असताना नाशिकमधून मोठी बातमी समोर आली आहे। नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये हजारो कुणबी नोंदी आढळल्यात। महाराष्ट्र दौऱ्यादरम्यान जरांगे त्र्यंबकेश्वरमध्ये पोहोचले त्यावेळी त्र्यंबकेश्वराच्या पुरोहितांनी हजारो कुणबी नोंदी जरांगेंकडे सोपवल्या। जरांगेंनी स्वतः नोंदींची पाहणी केली। राज्य सरकारनं अभ्यासक पाठवून या नोंदीची पडताळणी करून घ्यायला हवी असं जरांगेंनी म्हटलंय। तसंच या नोंदीच्या आधारे मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले देण्याची मागणी जरांगेंनी केली आहे। त्र्यंबक राजाने एक प्रकारचा आशीर्वाद दिला, खजिनाच दिला। आमच्याकडे अशा 22 ते 25 रूम भरलेले आहेत की महाराष्ट्र असो किंवा कुठलाही असो। मराठ्यांना सरसकट कुणबी दाखले देण्याची मागणी जरांगेंनी लावून धरली आहे। त्यातच त्र्यंबकेश्वरमध्ये सापडलेल्या नोंदींमुळे त्यांच्या मागणीला बळ मिळणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे। मराठा आरक्षणावरून मनोज जरांगे आणि मंत्री छगन भुजबळांमध्ये वाद पेटला। भुजबळांनी जरांगेंवर टीका केल्यानं वादाला तोंड फुटलं। वाढता वाद लक्षात घेता अजित पवारांनी आरक्षणावर वादग्रस्त वक्तव्य न करण्याची तंबीच मंत्र्यांना दिली। मराठा आरक्षणावरून राज्यातलं वातावरण ढवळून निघालंय। मराठा आरक्षणापाठोपाठ ओबीसी, धनगर, आदिवासी असा विविध समाज आरक्षणासाठी आक्रमक झालाय। या पार्श्वभूमीवर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटानं सावध पवित्रा घेतलाय। मराठा आणि ओबीसी आरक्षणावर वादग्रस्त वक्तव्य न करण्याची तंबी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आपल्या मंत्र्यांना दिली आहे। जे काय आरक्षणाच्या संदर्भातली भूमिका राज्य सरकारची आहे ती भूमिका राज्य सरकारची जी वारंवार माननीय मुख्यमंत्री महोदय, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, आदरणीय अजितदादा सांगतात, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी जे काय सांगतो आहे हीच भूमिका आम्ही त्या ठिकाणी विशद केली। अजित पवारांच्या या तंबीला मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगेंमधले रंगलेल्या शाब्दिक युद्धाची पार्श्वभूमी आहे। जरांगे आणि भुजबळांमधला वाढता वाद लक्षात घेता अजित पवार गटानं नरमाईची भूमिका घेतली आहे। जालन्यातल्या सभेत भुजबळांनी केलेल्या टीकेवरून इतर ओबीसी नेत्यांनी त्यांच्यापासून फारकत घेतली। त्यामुळे आरक्षणाच्या वादात भुजबळ एकाकी पडल्याचं चित्र असताना आता त्यांच्या स्वपक्षातूनच विरोधाचा सामना त्यांना करावा लागण्याची शक्यता आहे। नॅशनल हेराल्ड केसमध्ये ईडीनं मोठी कारवाई केली आहे। ईडीनं असोसिएट जनरल लिमिटेड आणि यंग इंडियाची 752 कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आहे। ईडीच्या याच कारवाईवरून महाराष्ट्रातलं राजकारण तापलंय। ही कारवाई सुडबुद्धीने केल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंनी केलाय। 5 राज्यातल्या निवडणुकांमध्ये पराभव दिसत असल्यानं
हताश झाल्यानं भाजपकडून ही कारवाई करण्यात आल्याचा आरोप त्यांनी केलाय. तर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी ही कारवाईवरून भाजपवर निशाणा साधलाय. लोकशाही आणि स्वातंत्र्य वाचवण्यासाठी लढत असल्याची किंमत चुकवतोय अशा शब्दात राऊतांनी भाजपला लक्ष्य केलं. तर सत्ताधाऱ्यांनीही काँग्रेस आणि ठाकरे गटावर पलटवार केलाय. 5 राज्याच्या निवडणुकामध्ये त्यांची हार आता निश्चित ठरलेली आहे. चिडलेलं भाजपचं हा खरा चेहरा आपल्याला पाहायला मिळतोय. पण ही लढाई देश वाचवण्यासाठी, लोकशाही आणि स्वातंत्र्य वाचवण्यासाठी, आणि त्याची किंमत आम्ही सगळे चुकवतो आहोत. या निमित्ताने जे गांधी कुटुंबावर झालेली कारवाई, त्याचं समर्थन म्हणजे भ्रष्टाचाराला समर्थन करण्यासारखं आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीने केलेल्या कारवाईनंतर सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडल्याचं दिसून येत आहे. पनवतीवरून देशभरात भाजप आणि काँग्रेसमध्ये चांगलीच राजकीय लढाई सुरू झालेली आहे. राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर आक्षेपार्ह शब्दात टीका केली, त्यावरून भाजपनं जोरदार पलटवार केला. ICC वर्ल्ड कप आणि 5 राज्यातल्या निवडणुकांचा प्रचार एकाच वेळी सुरू होता, त्यामुळे वर्ल्ड कपचा निवडणुकांच्या प्रचारावर परिणाम झाला. मात्र 19 नोव्हेंबरला वर्ल्ड कपच्या फायनलमध्ये भारताचा पराभव झाला. परिणामी देशभरातले क्रिकेटप्रेमी नाराज झाले. पण पराभवात सुद्धा राजकीय नेत्यांनी संधी साधली. काँग्रेसचे नेते राहुल गांधींनी भारतीय क्रिकेट टीमच्या पराभवाचा संबंध थेट मोदी यांच्यासोबत जोडला, त्यावरून भाजपनं त्यांच्यावर जोरदार पलटवार केलाय. क्रिकेट मैच में चला जाएगा, वो अलग बात है कि हरवा दिया. पनौती पीएम मतलब पनौती मोदी. आम आदमी के लिए तो मोदी जी गरीबों की मसीहा है. आम आदमी के लिए मोदी जी देश के रक्षक है. सार्वजनिक जे मत लोकांचं होतं त्या मताला राहुलजींनी मांडलेलं आहे. कुणाचं नाव त्या ठिकाणी घेतलेलं नाही. पण भाजपला एवढं का झोंबावं? राजकारण करण्यासाठी राजकीय नेत्यांना कोणताही मुद्दा पुरेसा असतो, मात्र एकमेकांवर टीका करताना चुकीच्या शब्दांचा वापर टाळणं गरजेचं आहे. मागील वर्षी तुटलेल्या ऊसाचे 400 रुपये आणि चालू हंगामात ऊसाला 3500 रुपये दर द्यावा या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक झाली आहे. स्वाभिमानीच्या वतीनं पश्चिम महाराष्ट्रात तीव्र आंदोलन पुकारण्यात आलं, त्यावर तोडगा काढण्यासाठी मंत्रालयात बैठक बोलावण्यात आली. सहकार विभागानं बोलवलेल्या या बैठकीला राजू शेट्टी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोल्हापुरातून सहभागी झाले होते. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून या बैठकीसाठी राज्याध्यक्ष जालिंदर पाटील प्रतिनिधींसह उपस्थित होते. ऊस दरावर तोडगा काढण्यासाठी 2 तास सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यासोबत चर्चा झाली. मात्र बैठकीत कारखानदार आणि ऊस उत्पादक आपल्या भूमिकांवर ठाम राहिले. तसंच गेल्या हंगामातला ऊस दरावर राजू शेट्टी ठाम आहेत, त्यामुळे मंत्रालयातली ही बैठक निष्फळ ठरली आहे. गुरुवारी पुणे बंगळुरू महामार्गावर कोल्हापुरात पंचगंगा नदी पुलावर चक्काजाम आंदोलन करण्यात येणार आहे. 2 नव्हे 3 पावलं आम्ही मागे आलेलो आहोत. पण तरी सुद्धा जर ते ऐकणार नसतील मग काय व्हायचं ते एकदा होऊनच जाऊन दे. आंदोलनासारखा राडा होऊ नये. काही शेतकरी तिथं शहीद सुद्धा होऊ शकतील. एवढ्या विराट संख्येनं शेतकरी चक्काजामसाठी त्या ठिकाणी येणार आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राजू शेट्टींनी आक्रमक भूमिका घेतली आहे, त्यामुळे ऊस दराची कोंडी कशी फुटणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय. जळगाव जिल्ह्यात वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये तब्बल 20 घरफोड्या करणाऱ्या तरुणाला जळगाव स्थानिक गुन्हे शाखेनं अटक केली. विशेष म्हणजे या संशयित आरोपीनं नुकतीच सरपंच पदाची निवडणूक लढवली होती. पोलिसांनी अटक केलेल्या या संशयित आरोपीचे नाव आहे प्रवीण सुभाष पाटील. विशेष म्हणजे त्यानं जळगावच्या बिलवाडी इथं नुकतीच ग्रामपंचायत निवडणुकीत सरपंच पदासाठी निवडणूक लढवली होती. त्यानं स्वतःचं पॅनल तयार केलं होतं, मात्र तो पराभूत झाला. अल्पावधीत त्यानं केलेली प्रगती हिरली गेली आणि तो पोलिसांच्या जाळ्यात अडकला. त्यांच्याकडून या मागील 2 वर्षात एकूण 20 घरफोड्या उघडकीस आणलेल्या आहेत. गेल्या काही वर्षापासून तो घरफोडी आणि इतर गुन्हे करत होता. धुळे जिल्ह्यात त्यानं गँग तयार केली होती. ही गँग ठिकठिकाणी घरफोड्या आणि चोऱ्या करत असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्या चौकशीत त्यानं 20 घरफोड्यांची कबुली दिली आहे. त्याच्या चौकशीत आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे या भोर आणि पुरंदरच्या दौऱ्यावर होत्या. या दौऱ्याच्या दरम्यान त्यांनी जेजुरीमध्ये पॅराग्लायडिंगचा आनंद लुटला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी पॅराग्लायडिंग करत अवकाशात भरारी घेतली. जेजुरीमध्ये आलेल्या सुप्रिया सुळे यांनी पॅराग्लायडिंगचा आनंद लुटला. सुरक्षा विषयक सर्व ती साधनं घालत सुप्रिया सुळेंनी अवकाशात पॅराग्लायडिंगच्या माध्यमातून झेप घेतली. पॅराग्लायडिंगच्या या उपक्रमाचं सुप्रिया सुळेंनी स्वागत केलं. त्याचप्रमाणे या उपक्रमाला सर्व ते सहकार्य करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. पुण्यात झालेल्या महाराष्ट्र केसरी स्पर्धेत सिकंदर शेखनं शिवराज राक्षेला चितपट करत महाराष्ट्र केसरीची गदा पटकावली. महाराष्ट्र केसरीचा किताब पटकावल्यानंतर कोल्हापुरात सिकंदर शेखची जंगी मिरवणूक काढण्यात आली.
महाराष्ट्र केसरी विजेत्या सिकंदर शेखची कोल्हापुरात हत्तीवरून मिरवणूक काढण्यात आली. महाराष्ट्र केसरीची मानाची गदा पटकावणारा सिकंदर शेख हा कोल्हापूरच्या गंगावेश तालमीचा पैलवान आहे. या तालमीत त्यानं कुस्तीचा सराव केला. पैलवान संग्राम कांबळे यांनी गंगावेश तालमीचा पैलवान महाराष्ट्र केसरी झाला तर त्याची हत्तीवरून मिरवणूक काढण्याची घोषणा केली होती. सिकंदरच्या रूपानं गंगावेश तालमीला महाराष्ट्र केसरीची गदा मिळाल्यानंतर ही मिरवणूक काढण्यात आली. कोल्हापूरच्या बिंदू चौकातून या मिरवणुकीला सुरुवात झाली. हलगीच्या तालावर निघालेल्या या मिरवणुकीत मोठ्या संख्येनं पैलवान सहभागी झाले. कोल्हापूरकरांनी आणि तालमीतल्या पैलवानांनी केलेल्या स्वागतानं सिकंदर शेख भारावून गेला होता. रत्नागिरीत कोरोनानंतर पहिल्यांदाच असा थरार पाहायला मिळाला. आतापर्यंत आपण केरळमध्ये नौका स्पर्धा पाहिलेल्या असतील, मात्र रत्नागिरी जिल्ह्यात नौका स्पर्धांचा थरार पाहायला मिळाला. रत्नागिरीच्या गावडे आंबेर इथं या स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या. रत्नागिरीच्या गावडे आंबेर इथं विठ्ठल रुक्माई सेवा मंडळातर्फे कार्तिकी एकादशीच्या निमित्तानं नौकायन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं होतं. रत्नागिरीच्या मुचकुंदी या नदीच्या पात्रात आयोजित करण्यात आलेल्या या स्पर्धेत पंचक्रोशीतील 11 संघांनी सहभाग नोंदवला. 4 राऊंडमध्ये ही स्पर्धा खेळवण्यात आली. कोरोना संकटाच्या अगोदर सलग 4 वर्षे ही स्पर्धा आयोजित करण्यात येत होती. कोरोना संकट ओसरल्यानंतर यावर्षी पहिल्यांदा स्पर्धेचं आयोजन करण्यात आलं असून स्पर्धेला स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय. या स्पर्धेमध्ये कोणत्याही प्रकारची इंजिन नौका वापरली गेली नाही. या स्पर्धेतले स्पर्धक नौका वलवून नौका चालवत होते. तरुणांना आपली एक जुनी परंपरा दिसून यावी किंवा त्यांच्या वापरण्यात सुद्धा यावी म्हणून अशाच प्रकारच्या स्पर्धा आपण घेतल्या पाहिजेत. नवीन पिढीला सुद्धा समुद्रात आपण जाताना मासेमारी करताना आपल्याला जे खडतर जीवन जगायचं असतं त्या मासेमारी धंद्यासाठी आपण सक्षम होऊ. या स्पर्धेच्या निमित्तानं नौका स्पर्धेचा थरार रत्नागिरीतल्या नागरिकांना अनुभवता आला. तर या होत्या दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या बातम्या, दमदार बातम्या. दमदार 10 या बुलेटिनमध्ये आपण इथेच थांबतोय. ताज्या घडामोडींसाठी बघत रहा न्यूज 18 लोकमत.